CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामाची सुरुवातच धक्कादायक ठरली आहे। मोठ्या आशेने पेरणी केलेले सोयाबीन अनेक ठिकाणी उगवलेच नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। तालुक्यात तब्बल 42 हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। दरम्यान शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। मृग आणि रोहिणी नक्षत्रात पाऊस लांबल्याने उशिरा का होईना पण पाऊस सुरू होताच चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने सोयाबीनची पेरणी केली। मात्र पेरणीनंतर 8 ते 10 दिवस उलटूनही अनेक शेतांमध्ये केवळ 20 ते 30% उगवण झाल्याचे चित्र आहे। एकलारा, वळती, चंदणपूर, डोंगरगाव, सोनेवाडी, खंडाळा, मकरध्वज आणि कव्हळा या गावांमधून मोठ्या प्रमाणावर तक्रारी समोर येत आहेत। महाबीजसह विविध नामांकित कंपन्यांच्या बियाण्यांबाबत शेतकऱ्यांनी उगवण न झाल्याची तक्रार केली आहे। वळती येथील शेतकरी गोपाल चिचोंडले यांनी खरेदी केलेले महाबीजचे बियाणे उगवले नसल्याने संपूर्ण शेत पुन्हा वखरून दुबार पेरणी करावी लागल्याचा आरोप केला आहे। दरम्यान तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यांनाच कंपन्यांकडून दोषी ठरवले जात असल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी केला आहे। पाऊस जास्त झाला, पाऊस कमी झाला, त्यामुळे नुकसान भरपाई मिळणार नाही, तक्रार करू नका असा सल्ला देत कंपन्या शेतकऱ्यांवर दबाव आणत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे। सरनाईक यांनी बियाणे कायदा 1966 आणि बियाणे नियंत्रण आदेश 1983 अंतर्गत दोषी कंपन्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। तसेच फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मोफत बियाणे, नांगरणी, डिझेल, मजुरीचा खर्च आणि तातडीची नुकसान भरपाई देण्याची मागणीही त्यांनी शासनाकडे केली आहे। जिल्ह्यामध्ये शेकडो हेक्टरवरील शेतकऱ्यांच्या बियाण्याचं नुकसान झालेलं आहे। हे निकृष्ट दर्जाचं बियाणं आहे। आम्ही वेळोवेळी या संदर्भात आवाज उठवलेला आहे। कृषी विभागाकडे शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत, परंतु वेळी त्याचे पंचनामे होत नाही। म्हणून त्या शेतकऱ्याला दुबार पेरणी करायची केव्हा, म्हणजे मोडू का नको मोडू असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो। आम्ही या संदर्भात कृषी विभागाकडे तक्रारी केली आहे, कृषी विभागाकडे मागणी केली की ज्या शेतकऱ्यांना आता दुबार पेरणी करायची त्याचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे, शासनाने या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि कंपनी जे जावई शोध लावतात की बा त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आदळणी पाणी पडलं असेल, त्या शेतकऱ्यानं खोलवर ट्रॅक्टर घातला असेल, खोरवरती पण घातली असेल, या कंपनीच्या प्रतिनिधींना मला एकच सांगायचं आहे, अरे बाबा हो, बाजूच्या शेतकऱ्या दुरा असताना त्या शेतकऱ्याचं उगवलं, एकाच दिवशी पेरणी केली, बाजूच्या शेतकऱ्याचं उगवलं, मग हे का उगवलं नाही यासाठी जर तुम्ही कारण सांगणार असाल तर मग कृषी विभागाला एक सांगायचं की तुम्हाला बाजूच्या शेतकऱ्याचं उगवलं आणि या शेतकऱ्याचं उगवलं नाही, मग हा बियाणे दोष नाही तर काय आहे। कृषी विभागाने तात्काळ या कंपन्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे। यामध्ये नामांकित कंपन्या आहेत, तात्काळ याचं सगळं सीड्स होतं हे सगळं चेक केलं पाहिजे, याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले पाहिजे आणि शासनानं शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे। बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, शेतकऱ्यांना दोषी ठरवू नका। फसवणूक झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला न्याय आणि नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे। प्रयोगशाळेचा अहवाल येणे बाकी असले तरी शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत होत आहे। बोगस बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर खरंच कठोर कारवाई होणार का आणि दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या बळीराजाला शासन दिलासा देणार का याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, CCN न्यूज बुलढाणा। काय नाव तुमचं? नंदा हर्षिंग सिंग। ते म्हणला की तू कृषी विभागात कंप्लेंट दिली, तिथून बी ते साहेब आले, साहेब पंचनामा केला, त्याच्यानंतर ते तुम्हाला मिळालं। नंतर आम्ही दुकानात गेलो, बॅगेत आम्हाला करणं येते म्हणे की तुम्ही पेरू शकता, मग तू पेरलं का नाही म्हणे आम्हाला काय माहिती, आम्हाला समजून करायला लागले। मी मग बोलले कंप्लेंट दे द्या। तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।